नमस्कार मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत मानसिक आरोग्य आणि त्या आरोग्याविषयी माहिती व मार्गदर्शन. आज आपण पाहतो प्रत्येका जीवनामध्ये ताणतणाव हा आहेच. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आणि रात्री झोपायला होणाऱ्या त्रासापर्यंत, म्हणजेच आपली जी सायकोलॉजी आहे, जे मानसिक आरोग्य आहे, हे राखण्याचं, अबाधित ठेवण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, त्याच्यासाठी कोणाचे मार्गदर्शन घ्यायला पाहिजे, योग्यरित्या औषधोपचार कसे मिळतील आणि कुठे मिळतील आणि कशा प्रकारे तुम्ही मदत घेऊन स्वतःला सक्षम बनवू शकताल, या उद्देशाने आजचं हे मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास देणार आहे. मानसिक आरोग्य जागतिक आरोग्य संघटनेने आज रोजी आपल्या जीवनामध्ये प्रत्येक 1000 लोकांच्या पाठीमागे 30 ते 40% लोक तणाव खाली वावरतात. म्हणजेच काय, तर जे ताणतणाव आहे ते त्यांच्या डोक्यावर, त्यांच्या मनामध्ये हे रुजलेलं आहे. जर 10 व्यक्ती पाठीमागं ताणाचा जो रेशो काढला तर त्याच्यामध्ये सरासरी 3 ते 4 लोक हे तणावात असतात. मग विचार करण्याची गोष्ट आहे की आपण या तणावाचे, या टेन्शनचे शिकारी झालेलो तर नाहीये. जर झाले असतील तर आपण ताणतणाव हा दूर कसा करायचा आणि कुठे करायला पाहिजे, याची माहिती असणं आवश्यक आहे. तर महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्हा रुग्णालय येथे जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत सायकॅट्रिक डॉक्टर, जे सायकॅट्रिक डॉक्टर असतात, ते औषधोपचार देऊन मानसिक आजाराबद्दल जे योग्य रीतीने काय करायला पाहिजे व काय नाही करायला पाहिजे याच्या बाबतीत उपचार देत असतात. त्यानंतर सायकोलॉजिस्ट असतात. म्हणजेच आपल्याला जो ताण आहे, जे टेन्शन आहे, जे नैराश्य आहे, याच्या बाबतीत समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग करण्याचं काम क्लिनिकल सायकोलॉजिस्ट यांच्यामार्फत होत असते. यानंतर तिसरे पद आहे सायकॅट्रिक सोशल वर्कर. म्हणजेच मानसिक आरोग्य संदर्भात ज्यांना माहिती पाहिजे असेल किंवा समुपदेशनामध्ये मदत पाहिजे असेल किंवा डॉक्टर आणि पेशंट यांच्या दोन्ही मधाल जो दुवा आहे तो म्हणजे सायकॅट्रिक सोशल वर्कर. त्यानंतर सायकॅट्रिक नर्स, म्हणजे ज्या महिलांना पण जर मानसिक आजाराबद्दल माहिती व मार्गदर्शन घ्यायचे असेल, अशा ठिकाणी आपल्या व्यथा कशा मांडाव्यात व कोणापाशी मांडाव्यात यासाठी सायकॅट्रिक नर्स पण उपलब्ध असतात. अशा पद्धतीने आपल्या मानसिक आजारावरती येथे उपचार, समुपदेशन, माहिती व मार्गदर्शन हे केले जाते. या व्यतिरिक्त जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत विविध शाळा, महाविद्यालय, पंचायत समिती किंवा गावातील वयोवृद्ध मंडळी यांच्या कार्यशाळा घेतल्या जातात. आम्ही म्हणजे जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत जी टीम असते, ती टीम घराघरापर्यंत पोहोचून माहिती देण्याचं काम करत असते, मानसिक आरोग्य सांगण्याचं काम करत असते. आज माहिती यामुळेच जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाच्या अंतर्गत जिल्हा रुग्णालयात
असे विविध कार्यक्रम पार पाडले जातात. आता याविषयी आपल्याला जर अधिक माहिती करून घ्यायची असेल, आजाराबद्दल आपल्याला ओळख निर्माण करून घ्यायची असेल, तर अशा वेळी आपण जिल्हा रुग्णालय बीड किंवा आपल्या जवळच्या जिल्हा रुग्णालयामध्ये आपण भेट देऊ शकता व तिथे आपले मानसिक आरोग्य व्यवस्थित आहे का हे तपासून घ्या आणि घेणं गरजेचं आहे. मानसिक आरोग्यामध्ये आता ज्या आजाराची नावं आहेत ती आजाराची नावे मी तुम्हाला सांगतो. म्हणजेच आपल्याला कळेल की आपल्या कुटुंबातील किंवा आपल्या शेजारी किंवा आपल्या समुदायाच्या आसपास असे काही व्यक्ती आहेत का जे मानसिक आरोग्याचे आजारी आहेत. मग अशा रुग्णाला आपण काय करायचंय? अशा रुग्णाला आपण जवळच्या जिल्हा रुग्णालय बीड येथे जिल्हा रुग्णालय घेऊन जायचं आहे. मानसोपचार तज्ज्ञ तिथे असतात, सायकोलॉजिस्ट असतात, सायकेट्रिक सोशल वर्कर असतात, सायकेट्रिक नर्स असतात, जे अधिक या मानसिक आजाराबद्दल आपल्याला माहिती देतील. म्हणजेच आपण आपल्या जवळच्या किंवा शेजारच्या मित्र नातेवाईक यांना आपण मानसिक आजाराबद्दल जनजागृती करणं आवश्यक आहे.